कथेचे नाव आहे श्रद्धा. तसं पाहिलं तर देवदत्त हाडाचा चोर नव्हता, पण तरीही गेली 10 वर्षे तो भारतभर भटकत होता. वेगवेगळ्या देवळात चोरी करून देवाच्या सामर्थ्याची परीक्षा घेत होता. निराश होत होता. अस्वस्थ मनाने दुसऱ्या गावची वाट धरत होता. आज तो उत्तरेकडच्या एका प्रसिद्ध राम मंदिरात वस्तीला होता. देवळाचा वृद्ध पुजारी तिन्ही सांजेला देवळात आला. त्याने त्या नवख्या माणसाची चौकशी केली. तो लांबून आला आहे जाणून त्याच्या जेवणाची व्यवस्था केली. मैं रात भर इस मंदिर में सो सकता हूँ? हाँ बेटा, जरूर. भगवान के यहाँ किसी को मना नहीं. देवदत्त खुश झाला आणि अधिगत सलगीने त्याने विचारले, बड़ा आश्चर्य है. राम सीता जी के तन पर तो इतने कीमती गहने हैं, कोई चुरा सकता है? यहाँ आपको रखवाले की जरूरत नहीं पड़ती. दीनदयाल जी हंसले आणि म्हणाले, राम जी की शक्ति असीम है बेटे. यहाँ की एक भी कौड़ी कोई चुरा नहीं सकता. खुद राम जी ही अपनी रक्षा कर सकते हैं. आणि तो वृद्ध पुजारी पाठमोरा होऊन निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत देवदत्त हसला. त्या हसण्यात उपहास भरला होता आणि मनात म्हणत होता, दीनदयाळजी, उद्या तुम्हाला समजेल रामाच्या गळ्यातला मौल्यवान कंठा गायब होईल तेव्हा. तुमच्याही श्रद्धेला तडा जाईल, जसा केव्हा तरी माझ्याही श्रद्धेला गेला. देव, नाना काकांनी ओटीवरून तारस्वरात साद घातली. पण देवदत्तांची चाहूल काही जाणवली नाही. त्यांनी पुन्हा एकदा साद घातली, देऊ रे, ए देऊ. तेव्हा रमाबाईंनी ओटीवर येत सांगितले, भाऊजी, देऊ देवळात असेल. हां, त्याला रामरायाशिवाय काही सुचतच नाही का वहिनी? जगातली तरुण पोरं बघा, या वयात एखाद्या पोरीच्या भोवती गुंजारव करीत असतात आणि तुमचे चिरंजीव सतत पाहावे तेव्हा आपले देवळात. भाऊजी, रामरायाची कृपा. अपार श्रद्धेने अंतराळात हात जोडीत त्या उद्गारल्या. पण काय गो वहिनी, कॉलेजात तरी बरं जायला जागा. वहिनी हसल्या. अहो, रामरायाची भक्ती करतो म्हणजे काही देऊ संन्यासी नव्हे झाला. त्याला शिकून मोठा साहेब व्हायचा आहे बरं का. पण मग वेळ तरी मिळेल का? आवड असली की सवड आपोआप मिळते भाऊजी. आजवर शाळा कॉलेजापायी कधी देवपूजा टाकली का ते कधी? हां, ते खरंच म्हणा. आजकाल अशी श्रद्धा सुद्धा दुर्बळ झाली वहिनी. भाऊजी, त्याचीच कृपा ही. एक सोडून 10 पोटचे गोळे आईच्या दुःखात भरगाडीत देवाघरी गेले. हे सांबाचे अवतार, दरवेळी रामरायाची इच्छा असे स्थितप्रज्ञ होऊन म्हणायचे आणि उगी राहायचे. मरता येत नाही म्हणून जगत होते. विनायकाचं काही चुकलं नाही वहिनी. दुःख करून गेलेला माणूस काही परत येत नव्हतं. पण रमाबाई आपल्याच तंद्रीत होत्या. देऊच्या वेळी दिवस गेले. वाटलं यावेळीही आणखी एका दुःखाला आमंत्रित केलं. पण त्याच काळात मनात एक नवा आशेचा किरण चमकला आणि याच रामरायाला साकडं घातलं. म्हटलं, तुझं सामर्थ्य दाखव, नाहीतर जीभ हासडून तुझ्याच पायावर जीव देईन. रोज तेच विनवीत होते आणि शेवटी माझा रामराया जिंकला. त्याच क्षणी देऊ तिथे आला. नाना काका हाक मारत होतात ना? मी देवळात होतो. नाशिकहून पाहुणे आले होते. त्यांना रामरायाच्या सामर्थ्याच्या हकीकती सांगत होते. अरे, मग आम्हालाही ऐकव की. तुमचा विश्वास बसेल का? तुम्ही तर मूर्तीपूजाही मानत नाही. तरी तुझा अनुभव ऐकेन की.
स्वतःचीच मतं सर्वांवर लादण्याइतका मी हेकेखोर नाही. प्रत्येकानं स्वतःच्या मनाप्रमाणे ईश्वराला भजावं. मग सांगतो ना. नाना काका सावरून बसले. तसे ते 1-2 वर्षांनी मित्राकडे यायचे. त्या प्रत्येक भेटीत त्याला रमावहिनी, देव यांच्या तोंडून त्या रामरायाच्या सामर्थ्याच्या हकीकती ऐकाव्या लागत. पण दोघांची ती तल्लीनता त्यांना पुन्हा पुन्हा तोच आनंद देत असे. म्हणूनच ते नव्या जोमाने ती ऐकत असत. आजही देव मोठ्या श्रद्धेने सांगत होता, रमाबाई मरता मरता वाचल्या त्या फक्त रामरायाच्या सामर्थ्यामुळे. आपण लीनतेने शरण गेलो म्हणूनच आई जगली, हे सांगून त्याने म्हटले, नाना काका, जेव्हा जेव्हा मी असा हट्ट करतो, शरण जातो, तेव्हा तेव्हा रामराया आपले सामर्थ्य दाखवत असतो. देऊ, हा परिणाम रामरायाच्या सामर्थ्याचा नाही, तर तुझ्या अगाध श्रद्धेचा आहे. भक्ताची श्रद्धा देवाचं सामर्थ्य वाढवित असते. म्हणजे त्या देवळातल्या राममूर्तीचं काहीच सामर्थ्य नाही असं का म्हणायचं आहे तुम्हाला नाना काका? पूर्णतया तसंच काही नाही. पण काय? मला सांग. तुझं प्रत्येक म्हणणं पूर्ण होतंय तोवर तुझी श्रद्धा वाढत जात. पण समज असं काही घडलं आणि त्या श्रद्धेला तडा गेला तर तू काय करशील? पूर्वीप्रमाणेच त्याच्या सामर्थ्याच्या गोडवे गाशील? त्या श्रद्धेने त्याला भजत राहशील? देवदत्त नाना काकांच्या तोंडाकडे पाहत राहिला आणि गोंधळून गेला. सांग ना. तुमचा प्रश्न फार अवघड आहे नाना काका. असं? जाऊ दे. तसं असेल तर उत्तर देऊ नकोस. पण एक लक्षात ठेव बेटा, आंधळेपणाने एखाद्यावर प्रमाणाबाहेर श्रद्धा ठेवणं सुद्धा घातक असतं. कारण त्यातून निर्माण होणारं अपेक्षाभंगाचं दुःख कधी कधी पेलण्यास कठीण होऊन बसतं. नाना काकांच्या तोंडचे शब्द ऐकताना देवदत्त चांगलाच विचारात पडला. बोलकी शब्दफुले या चॅनलवर मी तुमच्यासाठी कथा घेऊन येणार आहे. कथा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आज इथेच थांबूया. भेटू पुन्हा पुढच्या भागात.